नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ श्री ज्ञानेश्वरी. भाग 154. भाग 154. श्री निसर्गदत्त महाराज यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या भाषेत सांगायचे झाल्यास, तैसीच गुरु कृपा ओखा उजळली. तैसीच गुरु कृपा ओखा उजळली. ओखा म्हणजे पहाट, सकाळ. ज्ञानाची ओतपल्ली पडली. तेथ साम्याची वृद्धी उघडली. तयाची दृष्टी. मी कोण आहे, मी काय आहे, याविषयी खरोखरच तळमळ असली की मग आतला गुरु तुम्हाला जणू बाहेरच्या योग्य गुरुकडे ढकलतो आणि तुमच्या बाबतीत जणू गुरु कृपेची प्रभात, गुरु कृपेची सकाळ उजाडते. मग जग किंवा विश्व हे बाहेर नसून आपल्या आतल्या आतच आहे याचा स्पष्ट बोध होतो. मग आत बाहेर असा भेद जाऊन जे आत तेच बाहेर असे वाटून जेथे जेथे दृष्टी जाते तेथे तेथे त्याला आपण असणेपणाने म्हणजे अगोदरपणाने आहोत म्हणूनच सर्वत्र आपण एकच एक आहोत असा स्पष्ट बोध होतो. जेथे जेथे दृष्टी जाईल त्यामागे अगोदरचे म्हणून आपणच आहोत आणि जेथे दृष्टी पोहोचत नाही ते पण आपणच आहोत असे समजून साधक हा निवांत राहतो. पाण्यात बुडालेल्या घटाला आत बाहेर पाणीच पाणी असते. जैसे सबाह्य जळ डोही बुडालिया घटा. जैसे सबाह्य जळ डोही बुडालिया घटा. जगात कोणतीही अशी वस्तू नाही की जी आपल्या असणेपणाच्या प्रकाशाने प्रकाशित झालेली नाही. कोणतेच पाणी रसापासून म्हणजे प्रवाहीपणापासून वेगळे राहू शकत नाही. वारा कोणत्या अशा वस्तूला स्पर्श करू शकत नाही. अर्थात सर्वच वस्तूंना तो स्पर्श करू शकतो. तसे हे समजावे. मी देह आहे किंवा मी ब्रह्म आहे ही जाणीव न स्फुरणे यालाच ज्ञान म्हणतात. मी देह आहे किंवा मी ब्रह्म आहे ही जाणीव न स्फुरणे यालाच ज्ञान म्हणतात. कारण मुळात असे म्हणण्याची काही गरजच नाही. नामरूपात्मक प्रपंच ला विज्ञान पण म्हणतात. तो आपल्या सुखदुःखाला मुळीच कारण नाही. पण तसा तो सुखदुःखाला कारण आहे म्हणजे तसा तो आहे हे समजणे मात्र अज्ञानाचे लक्षण होय. त्याला तुमच्या सुखदुःखाशी काही एक घेणे देणे नाही, काहीच कारण नाही. श्री रमण महर्षी म्हणतात, तो प्रपंच तुम्हाला सांगायला आला नाही की मी आहे म्हणून. तुम्हीच त्याला आहे म्हणून केवळ मानता, स्वतंत्र सत्ता देता. म्हणूनच तो मनोनिर्मित आहे, स्वतंत्र सत्तावान नाही. मूळचे अखंड चैतन्य तत्व हे मुळात चेतन असल्यामुळे स्फुरणे हा त्याचा स्वाभाविक स्वभाव आहे. मूळचे अखंड चैतन्य तत्व हे मुळात चेतन असल्यामुळे स्फुरणे हा त्याचा मूलभूत स्वभाव आहे. तो त्याचा अंगभूत इनबिल्ट असा स्वभाव आहे. म्हणून ते सारखे स्फुरतच राहणार. हे स्फुरणे सतत चालूच आहे. सो कामयात बहुश्याम प्रजाय अशी
तैतारीय उपनिषदात श्रुती आहे असे तैतरीय उपनिषद श्रुती आहे. फक्त हे इतकेच माहित आहे, उपनिषद वगैरे काही वाचले नाही, उगीच गैरसमज करून घेऊ नये. असो, मी ब्रह्मरूप व्हावे, मी ब्रह्मरूप व्हावे असा जो चैतन्याचा स्वभाव आहे, ज्याला स्फुरण म्हणतात, त्याला आदी संकल्प पण म्हणतात. चैतन्य कितीही स्फुरण पावले, कितीही बहुविध झाले, तरी चैतन्याला आपल्या अखंड चैतन्याशिवाय वेगळा प्रत्यय येऊच शकत नाही. म्हणून चैतन्य मूळचे चैतन्य राहूनच स्फुरत राहते, बहुविध बहुरूप होत राहते. पण आपल्याला हे असे याचे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे तो आदी संकल्प आपण सृष्टी विषयक समजतो. म्हणजे त्याला आपण उत्पत्ती स्थिती लय अशा प्रकारच्या सृष्टीचा विचार करतो. असा जर आपण हा सृष्टीविषयक संकल्प मानला तर तो संकल्प हा खोटा ठरतो. पर्यायाने तो नामरूपात्मक असा भेदात्मक होतो. चैतन्य कितीही स्फुरण पावले तरी चैतन्य ते चैतन्य म्हणून सारखे स्फुरतच राहते. अभेदात्मक वृत्तीने अभेदत्वाने स्फुरतच राहते. कितीही नानाविध वाटले, अनेक रूपांचे अनेक नामांचे झाले तरी चैतन्याचे अफूटपण जसेच्या तसेच असते. परी दुजे नवीन एकला, परी दुजे नवीन एकला, जरी अनेकत्वाचा आला पूर जैसा. परी दुजे नवीन एकला, जरी अनेकत्वाचा आला पूर जैसा. एवढी प्रचंड असंख्य नामरूपात्मक सृष्टी झाली तरी एका अफूट चैतन्या वाचून दुसरी यत्किंचितही वस्तू अस्तित्वात नाही. दोनपणाला किंवा अनेकपणाला न आलेले जे एकले एकच आहे ते सदैव एकलेपणानेच आहे. मग दोनपणाचा अर्थात अनेकपणाचा अर्थात अनेकत्वाचा कितीही नुसता पूर येवो, पाणीच तरंगकार झाले की वरवर पाहणाऱ्याला वाटते की पहा पहा तरंग निर्माण होत आहेत. नंतर म्हणतो पहा पहा तरंग टिकत आहेत. नंतर म्हणतो पहा पहा तरंग नष्ट होत आहेत. पण हा उत्पत्ती स्थिती लयाचा, हा उत्पत्ती स्थिती नाशाचा खेळ नुसता मनाचा खेळ आहे. कारण मुळात तरंग म्हणून काही स्वतंत्र सत्तावान अशी वस्तूच नाही. म्हणजे ज्याला त्याला स्वतंत्र अस्तित्व किंवा वेगळे अस्तित्व असे सत्तावान अस्तित्वच नाही. म्हणजे तरंग तरंग म्हणून जे म्हटल्या जाते ते पाण्याशिवाय वेगळे काहीच नाही. मग जे नाहीच त्याच्या उत्पत्ती नाशाबद्दल बोलणे हे मूर्खपणाचे ठरत नाही काय? अज्ञानाचे ठरत नाही काय? चैतन्य ही मुळात एक अफूट निरवय नित्य स्थिती असल्यामुळे ते आपल्या स्फुरणे या स्वभावाला धरून कितीही स्फुरले तरी तिच्यावरून निराळे स्वतंत्र सत्तावान असे काहीच निर्माण होत नाही. पण जीव जगताच्या रूपाने काही निराळे उत्पन्न झाले असे वाटणे नितांत अज्ञानमूलक आहे. पण जीव जगताच्या रूपाने काही निराळे सत्तावान असे उत्पन्न झाले असे वाटणे म्हणजे नितांत अज्ञानमूलकच आहे. आणि ज्ञान झाले की ते निराळे म्हणून उत्पन्न झालेले मूळच्या स्थितीशी ऐक्य पावते हे म्हणणे सुद्धा तितकेच अज्ञानमूलक आहे. उदाहरणार्थ, तरंग उत्पन्न झाले आणि आता ते मूळ स्थितीत गेले हे म्हणजेच मुळात अज्ञान आहे.
हे म्हणणेच मुळात अज्ञान आहे. कारण तुम्ही ज्याला तरंग म्हणता ते मुळात पाणीच आहे. कारण तुम्ही ज्याला तरंग म्हणता ते मुळात पाणीच आहे व तरंग मूळ स्थितीत गेले ते मूळ स्थितीत गेलेले तरंग पण पाणीच आहे. तात्पर्य दोन्ही गोष्टी खऱ्या समजणे अज्ञान मूलकच आहे. म्हणून आपले अर्जुनपण म्हणजे आपला निराळेपणाचा अहंकार गेला की जे मूळचेच आहे ते आपल्या मुळाशी एकरूपच राहणार. केसांच्या गुंडाळ्यावर स्फटिक ठेवला तर तो भंगला असा वाटतो आणि स्फटिक तिथून केसाच्या गुंडाळ्यावरून दूर नेला की तो परत जोडला गेला असा वाटतो. पण भंगला असे म्हणणे जितके मूर्खपणाचे आहे तितकेच जोडला गेला हे म्हणणे पण मूर्खपणाचेच आहे. आपल्या ठिकाणचे जे असणेपणाचे शुद्ध असणेपण म्हणून जे काही आहे आपल्या ठिकाणचे जे असणेपणाचे शुद्ध असणेपण म्हणून जे काही आहे ते वास्तविक ब्रह्मस्फुरणच होय. ते वास्तविक ब्रह्मस्फुरणच होय. या आपल्या शुद्ध असणेपणाचे 3 घटक आहेत. या आपल्या शुद्ध असणेपणाचे 3 घटक आहेत. अस्ति भाती प्रिय, अस्ति भाती प्रिय किंवा वेगळ्या अर्थाने सच्चित आनंद. आता अस्ति किंवा सत म्हणजे काहीतरी आहे असे वाटणे आणि हे वाटणे ज्यामुळे शक्य होते ते म्हणजे भाती म्हणजेच प्रकाशवान असे. आणि आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही, कारण आपण असावेच हीच आवड प्रत्येकाला असते. या असण्याविषयी प्रेम सर्वांनाच वाटते, सर्वांनाच हे प्रिय असते. हे तिन्ही अंश नेहमी एकत्रच असतात, एकामागे एक असे नसतात, तर सर्व हे एकदमच असतात. म्हणजे जे आहेपणा आहे तेच जाणणेपणा पण आहे आणि असणेपणाचा आनंद पण तेच आहे. मठ असो की घट असो, दोन्ही आत बाहेर केवळ आकाशानेच भरलेले असतात. त्याप्रमाणे देह म्हणजे एखादी खोड अंगावर धरल्यासारखी ज्याला वाटते तो अर्थात देहबुद्धी विसरलेला असतो. व असे जाणीवपूर्वक देह असून देह विसरल्याच्या अवस्थेत असतात म्हणजे केवळ आपल्याच असणेपणात असतात, त्यालाच असणेपणात रमणे असे म्हणतात. हा त्याचा आपण शुद्ध असणेपणा व्यतिरिक्त काहीच नाही असा दृढ निश्चय म्हणजे जणू तो आत्मानुभवाच्या माझघरात एखाद्या थंडगार खोलीत शांतपणे आपल्यातच म्हणजे आपल्या असणेपणातच पहुडलेला असतो. त्याला आता आपल्या असणेपणा व्यतिरिक्त कशाचे म्हणजे कशाचेच भान नसते. ते देह खोळ किंवा ते देह झोळ मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीचे असे. ये प्रतीतीचिया माझ घरी तया निश्चयाची ओरी, आली म्हणून बाहेरी नव्हेची सय. सय म्हणजे आठवण. तर घट मठ जसे आकाश व्याप्त असतात तशी आता आत्मनिष्ठ ज्ञानी माणसाची अवस्था असते. तो आता सर्वदूर आपणच आपण झाला असतो. देहरूपी पंचमहाभूताच्या खपल्या, देहरूपी पंचमहाभूताच्या खपल्या ह्या पडल्यातच जमा राहतात, आपोआप त्या पडतच राहतात. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मीची होऊनी असता रचिले, बाहेरी भूतांची पाचही खवळे, बाहेरी भूतांची पाचही खवले, नेण ताची पडली. अथांग पाण्यात बुडालेला घट जरा आतल्या आत जर फुटला, म्हणून पाणी फुटते काय,
असे असंख्य घट आतल्या आत फुटत राहिले तरी पाणी हे जसेच्या तसेच असते. कुणाच्या जन्माने किंवा मरणाने पाण्याच्या असणेपणात काहीच फरक पडत नाही. ते सदैव अगोदरचेच असते. त्याच्या अगोदरपणात काही फेरफार किंवा बदल होत नाही. फारच अडचण होते म्हणून साप आपली कात टाकतो. फारच अडचण होते बुवा म्हणून साप आपली कात टाकतो आणि हळुवारपणे कातेतून बाहेर येतो. त्याच्या या सापपणात मात्र काहीच वाढत होत नाही किंवा त्याच्या सापपणात काही कमी सुद्धा होत नाही. फारच उकाडा होतो बा असे म्हणून आपण कपडे काढून फेकतो, तेव्हा आपल्यात काही वाढ होत नाही अथवा काही कमी पण होत नाही. तसेच कातेचे, कपड्याचे, अंगरख्याचे कितीही आकार आले गेले, तसे कितीही देह आले गेले तरी असणेपणात, अगोदरपणात, अगोदरच्यापणात हे जसेच्या तसेच असते किंवा अगोदरचे पण हे जसेच्या तसेच असते. ना तरी सर्पे कवच सांडिले, ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने म्हणजे गरमी होते म्हणून, का उबारेने वस्त्र फेडिले, तरी सांग पा काय मोडिले अवयवा माझी. नदी घो घो करीत समुद्राला मिळते, मागे काय झाले, काय नाही झाले किंवा कोण मागे येते आहे हे पाहायला ती नदी रिकामी नाही. ती आता केवळ समुद्रच होते. तसे आपल्या अशुद्ध असणेपणाविषयी आपण नित्य जागृत असलो की, तसे आपल्या शुद्ध असणेपणाविषयी आपण नित्य जागृत असलो की, किंवा आपल्या अगोदर आपले जे अगोदरचे पण आहे त्याविषयी जर आपण जागृत असलो, नित्य जागृत असलो की चित्ताचे चैतन्य झालेच म्हणून समजा. चित्ताचे चैतन्य झालेच म्हणून समजा. पै सरितेचे नि ओघे, पै सरितेचे नि ओघे, सिंधू जळा मिनले घोंगे, हे काय वर्तत आहे मागे म्हणून पाहाव येते. ना ते समुद्रचे होऊन ठेले, देवी चित्ताचे चैतन्य झाले. पै सरितेचे नि ओघे, सिंधू जळा मिनले घोंगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येती. ना ते समुद्रचे होऊन ठेले, देवी चित्ताचे चैतन्य जाहले. नमस्कार.